काल आपण भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन यामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग किंवा सदाचाराचा मार्ग हे आपण काल पाहिलं। आज आहे भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन सील मार्ग। आता हा सील मार्ग काय आहे हे आपण आज पाहणार आहोत। नंतर भगवान बुद्धाने परिव्राजकांना सील मार्ग तथा सद्गुणांचा मार्ग समजावून सांगितला। त्याने त्यांना सांगितले की सील मार्ग म्हणजे पुढील गुणांचे पालन करणे होय। 1 सील, 2 दान, 3 उपेक्षा, 4 नैष्क्रम्य, 5 वीर्य, 6 शांती, 7 सत्य, 8 अधिष्ठान, 9 करुणा आणि 10 मैत्री असे 10 गुण या सील मार्गामध्ये सांगितलेले आहेत। या सद्गुणांचा अर्थ परिव्राजकांनी भगवान बुद्धाला विचारला। त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान बुद्ध म्हणाले, सील म्हणजे नीतिमत्ता, वाईट गोष्टी न करण्याकडे आणि चांगल्या गोष्टी करण्याकडे असलेला मनाचा कल, अपराध करण्याची लाज वाटणे, शिक्षेच्या भीतीने वाईट गोष्ट करण्याचे टाळणे म्हणजे सील। सील म्हणजे पापभीरुता म्हणजे काय? नीतिमत्ता म्हणजे वाईट गोष्ट न करणे आणि चांगल्या गोष्टी करणे, म्हणजे चांगल्या गोष्टी करण्याकडे आपल्या मनाचा कल असला पाहिजे। कोणत्याही प्रकारची म्हणजे जे वाईट कृत्य आहे ते करण्याची लाज वाटणे, म्हणजे आपण जर वाईट कृत्य केलं तर शिक्षा झाल्याशिवाय राहत नाही, म्हणून त्या शिक्षेच्या भीतीने वाईट गोष्ट करण्याचे टाळणे म्हणजे काय होय? सील होय। हे जे सील आहे पंचशील आहे नाही काय? पंचशीलामध्ये काय सांगते की मी कोणत्याही प्राणी मात्रांची हिंसा करणार नाही किंवा त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नाही नाही काय? त्यांचं मी लालन पालन करीन। दुसरं आहे मी चोरी करणार नाही। मग आता चोरी करणार नाही तर मग काय करेन? आता याच्यामध्ये विधायकशील दिला आहे। मी कोणत्याही प्राण्यांची हिंसा करणार नाही, याचं विधायकशील आहे काय आहे? म्हणजे मी काय करेन मग? मैत्रीपूर्ण कर्म करून मी माझे शरीर शुद्ध करतो। मी सर्व प्राणीमात्रावर मग तो आपला वैरी असो किंवा मग कोणीही असो, आपले घरचे असो, गावातले असो, जगातले असो, सर्व प्राणीमात्रावर मी प्रेम करीन। नुसतं मनुष्य मात्रावरच नाही तर जे जे काही पृथ्वीवर प्राणी आहेत, लहान आहेत, मोठे आहेत, नाही बारीक आहे, ठोकळ आहे, असे जे जे काही प्राणी आपल्या पृथ्वीवर आहेत त्या सर्वांवर मी काय करीन? प्रेम करीन, त्यांच्याशी मैत्री करीन। आणि दुसरा आहे मी चोरी करणार नाही, त्याला विधायकशील आहे की मी दान करीन। त्याला विधायकशील काय म्हणते त्याला? चोरी करणार नाही। हो, मी दान करीन किंवा जे लोकांना आवश्यक आहे, जे दरिद्र आहे, जे अनाथ आहे, अशा लोकांना दान करीन। मुक्त हस्ते दान करून मी माझे शरीर शुद्ध करतो असं ते विधायकशील आहे। तर मी माझ्या जीवनामध्ये वाईट तर करणार नाहीच, कुणाची वस्तू मी बळकावणार नाही, चोरी करणार नाही, परंतु मी माझ्या शरीराने
मुक्त हस्ते दान करून मी माझं शरीर शुद्ध करतो. तिसरं आहे मी काम वासनेपासून अलिप्त राहीन. मी देखील म्हणजे मी असे काम वासनेपासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करीन. चौथं आहे मी खोटे बोलणार नाही. मग खोटे बोलणार नाही तर मग नेहमी मी सत्य बोलीन. मी माझ्या जीवनात कोणत्याही प्रकारचं मग तो माझ्यासाठी कितीही हिताचा असला तरी पण मी खोटे बोलणार नाही. आणि पाचवं आहे मी दारू वगैरे म्हणजे ज्यामुळे आपल्याला नशा होते अशा नशेचे पदार्थ मी सेवन करणार नाही. अशा गोष्टींविषयी मी माझे मन कसे करेल, शुद्ध करेल. स्मृती नाही का स्मृती सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेवून मी माझे मन शुद्ध करतो. नित्य सत्य बोलून मी माझी वाचा शुद्ध करतो. अशा तऱ्हेने आपण वागलं पाहिजे. यालाच काय म्हणते नीतिमत्ता. आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याचं नुकसान होईल अशा प्रकारे आपण वागलं नाही पाहिजे. म्हणजे आपल्या मनाचा जो काही वाईट गोष्टीकडे जो कल जातो तर त्या गोष्टी आपण केल्या नाही पाहिजे. चांगल्या गोष्टीकडे आपण वळलो पाहिजे. म्हणजे सील आहे. सील किती प्रकारचे आहे? आता हे झालं पंचशील. आज तुम्ही अष्टशील ग्रहण केलं आहे ना, तर हे एक व्रत आहे. तर हे महिन्यातून 4 वेळा म्हणजे अष्टमी, अमावस्या, पौर्णिमा, अष्टमी असे 4 हे उपवासाचे काय व्रत आहे. हे सुद्धा आपण सणासारखे पाळले पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण आचरण केलं पाहिजे. दुसरं आहे 10 सील. सील किती आहे अजून? 10. तर ते 10 सील कोणासाठी आहे? भिक्खूसाठी आहे. आणि असे अनेक प्रकारचे समरशील सुद्धा सांगितलं आहे. भिक्खू लोकांना जे नियम दिले आहे त्यालाही सीलच म्हटलं आहे. 227 सील आहे ते भिक्खूंना वागण्यासाठी. श्रामणेराला वागण्यासाठी 75 सील दिलेलं आहे. त्याप्रमाणे त्यांना त्या सीलाचं पालन करावं लागते. आपल्या सामान्य माणसाला फक्त 5 सील दिलेले आहेत. आपण ते प्रामाणिकपणे त्या 5 सीलाचं पालन केलं पाहिजे. आता आहे दुसरं नैष्क्रम्य म्हणजे ऐहिक सुखाचा त्याग. ऐहिक सुखाचा त्याग म्हणजे हे जे आपलं जीवन आहे हे जीवन नुसतं ऐशारामात घालवायचं भाव असं कधीही करू नये. या सुखाचा त्याग केला पाहिजे आणि आपण कुणीकडे वळलं पाहिजे? या भगवान बुद्धाच्या धम्माकडे आपली वाटचाल असली पाहिजे. म्हणजे आपला हा जो सुखाचा भगवान बुद्धाने सांगितला सुरुवातीला या परिव्राजकाले की जगातली असे 2 टोके आहेत, आत्यंतिक टोके. एक सुखाचं आणि एक जे शरीराला कष्ट होते ते दुःखाचं. या दोन्ही गोष्टी माणसाने टाळल्या पाहिजे. भगवान बुद्धाने मध्यम मार्ग सांगितला. कोणता मार्ग? आणि त्या मध्यम मार्गाने आपण सर्वांनी चाललं पाहिजे. स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त आणि देह अर्पण करणे इतकंच नव्हे तर प्राणत्याग करणे म्हणजेच दान होय. दान कशाला? आता आपण दान देतो नाही काय, पण तेही दानच आहे. पण या ठिकाणी काय सांगते, एखाद्यानं जर आपल्याला काय मदतीसाठी त्याला अडचण असते, त्यासाठी जर एखाद्यानं आपल्याला पैशाची मदत मागितली की मी फार अडचणीत आहो बा, किंवा मला दवाखान्यात जावं लागते, माझ्याजवळ पैसे नाही आहे, मग हा वापस देईल किंवा नाही देईल याची अपेक्षा न ठेवता त्याला
दान करणं, मदत करणं याला दान म्हणते. इतकंच नाही तर दुसऱ्याच्या भल्यासाठी आपली स्वतःची मालमत्ता त्याच्यातला थोडासा भाग म्हणजे दानाच्या रूपात देणं, म्हणजे त्याला काय म्हणतात, याला दान म्हणतात. आणि दुसरी गोष्ट, एखादा मनुष्य किंवा स्त्री जर दवाखान्यात भरती असली तर त्याला रक्त द्यायचं काम पडते, आहे की नाही. कधी कधी त्याला विकत रक्त घ्यावं लागते. म्हणजे आपण आपल्याला जर रक्त कुणाला द्यायचं असलं तर आपण रक्तदानसुद्धा करू शकतो. आणि देह अर्पण करणे, काही लोक जिवंतपणीच आपला देह अर्पण करतात. म्हणजे तसं ते लिहून देतात की मी मेल्याच्या नंतर माझं शरीर हे दुसऱ्याच्या उपयोगी पडावं म्हणून मी हे दान करीत आहो. या देहाचं सुद्धा लोक दान करत असतात. इतकेच नव्हे तर प्राणत्याग करणे म्हणजेच दान होय. जर कोणी संकटात सापडले असतील आणि ते जर आपल्याच्यानं वाचत असतील तर आपण त्याच्यासाठी मग आपला जीव गेला तरी चालेल, परंतु दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आपल्या प्राणाची काय केली पाहिजे, आहुती दिली पाहिजे. ते असं दान दिलं पाहिजे. याला भगवान बुद्धाने दान असं म्हटलेलं आहे. वीर्य म्हणजे योग्य म्हणजे सम्यक प्रयत्न. हाती घेतलेले काम एक इंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे म्हणजे वीर्य. वीर्य म्हणजे काय होते, उत्साह. वीर्य म्हणजे उत्साह. आता आपण जे कोणतं काम हाती जर घेतलं असेल तर आपण त्याविषयी माघार न घेता, म्हणजे आपल्या अंगामध्ये शक्ती असेपर्यंत नाही काय, तर ते काम आपण पूर्ण केलं पाहिजे. त्यालाच वीर्य किंवा उत्साह असं म्हटलेलं आहे. शांती म्हणजे क्षमाशीलता. द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे हे याचे सार होय. कारण द्वेषाने द्वेष शमत नाही, तो फक्त क्षमाशीलतेनेच शांत होऊ शकतो. शांती म्हणजे काय होते, क्षमाशीलता. म्हणजे आपण कसं असलं पाहिजे, आपल्या अंगी सहनशीलता असली पाहिजे. दुसऱ्यानं जर पुन्हा जर आपल्याला बोललं तर त्याविषयी जशाले तसं उत्तर न देणे, ते सहन करण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. म्हणजे द्वेषाला द्वेषाने उत्तर न देणे. एखादा जर बोलत असला किंवा शिवीगाळी करत असला तर आपणही त्याला शिवीगाळी करणे म्हणजे हे काय होते, द्वेषाला द्वेषाने उत्तर देणे झालं. एखादा जर बोलत असला कठोर शब्दाने किंवा शिवीगाळी करत असला, आपण त्याच्याकडे जर दुर्लक्षित केलं नाही काय, तर असं समजायचं की आपल्यामध्ये ते क्षमता आहे सहनशीलता करण्याची. द्वेषाला द्वेषाने उत्तर न देणे हेच याचे सार आहे. कारण द्वेषाने द्वेष काही शमत नाही, उलट ते वाढत राहते आहे की नाही. ते फक्त कशाने शांत होऊ शकते, सहनशीलतेनेच ते फक्त शांत होऊ शकते. आता जसं एक भगवान बुद्धाचं उदाहरण तुम्हाला सांगतो थोडंसं. एकदा काय झालं की भगवान बुद्ध रस्त्याने जात होते. भगवान बुद्ध रस्त्याने चालत होते. मागून एक व्यक्ती भगवान बुद्धाच्या मागं जात होता आणि भगवान बुद्धाला वाटून तशी शिवीगाळी करत होता. भगवान बुद्धांना असं मागंसुद्धा पलटून पाहिलं नाही किंवा कोण बोलत आहे, काय आहे, का रे भाऊ, कोणाला बोलत आहे, मला बोलत आहे का अजून कोणाला बोलत आहे, अशा प्रकारचं काहीही विचारलं नाही. आणि मग त्याचे शिवा देऊन झाले. भगवान बुद्ध बोलले नाही, हात थकून गेला शिवा देऊन नाही का. मग हात उभा राहिला आणि भगवान बुद्धाला म्हणते की हे भगवान, मी आपणाला एवढ्या मोठ्या शिव्या दिल्या तरी आपण एका शब्दाने बोलले नाही, म्हणजे असं कारण काय बाबा. मग भगवान बुद्धानं त्याला
सांगितलं का मी तुला एक प्रश्न विचारतो. समजा म्हणे तुझ्या घरी पाहुणे आले नाही का, आणि तू त्यांना पाहुणचार केला. आता ते न जेवता जर तुझ्या घरून निघून गेले तर मग हा पाहुणचार कोण खाईल? म्हणे काय कोण खाणार? आम्हीच खाऊ म्हणे. मग त्याच प्रकारे म्हणे तू ज्या काही शिव्या दिल्या असत त्या तुझ्या तुलेच, मला त्याच्यापासून काही फायदा नाही किंवा मी त्या ग्रहण केल्या नाही. अशा प्रकारची सहनशीलता प्रत्येक माणसाच्या अंगी असली पाहिजे. सत्य म्हणजे खरे, सत्य म्हणजे खरे. माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये. त्याचे भाषण हे सत्यच असले पाहिजे. ते सत्याखेरीज दुसरे काहीही असता कामा नये. हे आपण कालही पाहिलं इथं, आहे का नाही, आर्य अष्टांगिक मार्गात. आणि याच्यातही या 10 पारमिता जे आहे ते याच्यातही हे सत्य आलेलं आहे. म्हणजे माणसाने केव्हाही सत्य बोलावे, खोटे कधी बोलू नये. केव्हाही बोलत असताना एकमेकाची चर्चा जेव्हा आपण करतो त्या चर्चेमध्ये सुद्धा आपण खोटे बोलता कामा नये. भगवान बुद्धाने त्यांचा पुत्र राहुल यांना उपदेश करताना याविषयी सांगितले की हे राहुला, तू कधी खोटे बोलता कामा नये. थट्टेत सुद्धा आपण खोटे बोलू नये असा उपदेश भगवान बुद्धाने आपला मुलगा राहुल यांना केला होता. म्हणून आपण सुद्धा नेहमी व्यवहारात असो, घरगुती असो किंवा कुठेही असो, बोलताना आपण नेहमी खरं बोललं पाहिजे. त्याच्यात खोट्याचा लवलेसही नसला पाहिजे. आता अधिष्ठान म्हणजे ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय. एवढंच दिलं आहे. आता कालही आपण अधिष्ठान पाहिलं. ध्येय गाठण्याचा, जे ध्येय आपल्याला गाठायचं आहे त्यासाठी अधिष्ठान करावं लागते. म्हणजे मी हे काम पूर्ण करीन, आहे की नाही, म्हणजे निश्चय, त्या गोष्टीविषयीचा निश्चय. मला भगवान बुद्धाने जे अधिष्ठान केलं होतं त्याला काय म्हणते, दृढ संकल्प. त्याला संकल्प म्हणजे दृढ संकल्प. म्हणजे मला पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय मी हे अधिष्ठान सोडणार नाही असा भगवान बुद्धांनी संकल्प केला होता. त्याला अधिष्ठान असं म्हटलेलं आहे. करुणा म्हणजे सर्व मानवाविषयीची प्रेमपूर्ण दयाशीलता. म्हणजे सर्व मानवाविषयीची, तो गरीब असो, श्रीमंत असो, कोणत्याही प्रकारचा असो मनुष्य, त्या सर्व मानवांविषयी आपण प्रेमपूर्ण भावाने दयाशीलतेने वागलं पाहिजे. त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये वैरभाव असता कामा नये. आणि मनुष्यच नाही तर संपूर्ण प्राणीमात्राविषयी सुद्धा आपण तेवढ्याच प्रेमाने मैत्रीने वागलं पाहिजे. आता आहे मैत्री. मैत्री म्हणजे सर्व प्राण्यांविषयी, मित्राविषयीच नव्हे तर शत्रूंविषयी देखील, मनुष्य प्राण्यांविषयीच नव्हे तर सर्व जीवमात्रांविषयी बंधुभाव बाळगणे, याला म्हटलेलं आहे मैत्री. म्हणजे सर्व प्राण्यांविषयी, मित्राविषयीच नाही तर आपल्या शत्रूविषयी देखील, आणि मनुष्य प्राण्याविषयीच नव्हे तर सर्व जीव प्राणीमात्राविषयी. म्हणजे जीव मात्र कोण? आता या पृथ्वीवर जेवढे काही सजीव आहेत त्या सर्वांविषयी आपण मैत्रीने, बंधुभावाने वागले पाहिजे. उपेक्षा म्हणजे औदासिन्याहून निराळी अशी अलिप्तता, अनासक्ती, आवड किंवा नावड नसलेली ती एक मनाची स्थिती होय. फलप्राप्तीने विचलित न होणे, परंतु निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे म्हणजेच उपेक्षा. आपल्या कुवतीनुसार प्रत्येकाने
या सद्गुणांचे पालन केले पाहिजे. म्हणूनच त्यांना पारमिता किंवा पूर्णत्वाच्या अवस्था असे म्हणतात. उपेक्षा म्हणजे समताभाव, त्याला काय म्हणते, समताभाव किंवा समतोल राखणे. सुख नाही की दुःख नाही. जे अरहत झालेले असतात, बुद्ध झालेले असतात, ते उपेक्षा भावाने वागत असतात. त्याला दुःखही स्पर्श करत नाही आणि सुखही स्पर्श करत नाही. आवड किंवा नावड म्हणते की नाही, तर त्यांच्या मनात सदैव अनासक्तता असते. कोणत्याही गोष्टीबद्दल, वस्तूबद्दल त्यांच्या मनामध्ये आसक्ती उत्पन्न होत नाही. ते अनासक्त झालेले असते. त्यांना कोणतीही गोष्ट शिवू शकत नाही. त्याला म्हटले जाते उपेक्षा. म्हणजे कोणत्याही प्रकारची फलप्राप्ती जर ज्याला झाली असेल तर त्या फलप्राप्तीने विचलित न होणे. मला हे प्राप्त झालं, मला ते प्राप्त झालं, अशा विषयी विचलित न होणे आणि परंतु सदैव प्रयत्न करीत राहणे म्हणजेच उपेक्षा. आता हे जे 10 सद्गुण सांगितले आहेत, 10 सद्गुण म्हणजे त्याला काय म्हटलं जाते, पारमिता. पारमिता म्हणजे पार करून जाणे, म्हणजे पूर्णत्वाच्या अवस्था असे म्हणतात. आणि प्रत्येकाने आपल्या कृतीनुसार आपल्याला जसं जमन तसं या पारमितांचं 10ही पारमितांचं पालन केलं पाहिजे. भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन पूर्ण. आता या भागामध्ये आता भगवान बुद्धाचं पहिलं प्रवचन पूर्ण होतं. बुद्धाने आपला धम्म आणि त्यातील विषय समजावून सांगितल्यानंतर परिव्राजकांना विचारले, व्यक्तिगत शुद्धी हा जगातील चांगल्या गोष्टींचा पाया नाही काय? त्यांनी उत्तर दिले, आपण म्हणता ते बरोबर आहे. नंतर बुद्धाने विचारले, लोभ, क्रोध, अज्ञान, प्राणीहत्या, चौर्य, व्यभिचार आणि खोटे बोलणे यामुळे व्यक्तिगत शुद्धीचा पाया ढासळत नाहीत काय? या वाईट गोष्टींवर ताबा ठेवता यावा म्हणून व्यक्तिगत शुद्धी नसेल तर तो चांगल्या गोष्टी करण्यास सहाय्यभूत कसा होऊ शकेल? आणि परिव्राजकांनी उत्तर दिले, आपण म्हणतात तसेच आहे. आणखी असे की दुसऱ्यांना गुलाम करण्यात किंवा त्यांच्यावर सत्ता गाजविण्यात लोकांना हरकत का वाटत नाही? दुसऱ्याचे जीवन दुःखी करण्यात त्यांना काही का वाटत नाही? माणसे एकमेकांशी सदाचाराने वागत नाहीत, हेच त्याचे कारण नव्हे काय? आणि परिव्राजक उत्तरले, बरोबर आहे. जर प्रत्येकाने अष्टांग मार्गाचा सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक आजीविका, सम्यक कर्मांत, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी यांचा थोडक्यात सदाचार मार्गाचा अवलंब केला तर एक माणूस दुसऱ्या माणसावर करीत असलेला अन्याय आणि अमानुषपणा दूर होणार नाही काय? त्यावर ते म्हणाले, होय. शील किंवा सद्गुणाच्या मार्गाचा उल्लेख करून बुद्धाने विचारले, गरजू आणि गरीब लोकांचे दुःख नाहीसे करण्यासाठी आणि सर्व लोकांचे कल्याण करण्यासाठी दान आवश्यक नाही काय? जेथे दारिद्र्य आणि दुःख आहे तेथे लक्ष पुरवून ते दूर करण्यासाठी करुणा आवश्यक नाही काय? निस्वार्थपणे करावयाच्या कार्यासाठी निष्काम भावाची आवश्यकता नाही काय? वैयक्तिक लाभ होत नसला तरीही सतत प्रयत्नशील राहण्यासाठी उपेक्षा आवश्यक नाही काय? माणसावर प्रेम करणे आवश्यक नाही काय? आणि ते म्हणाले, होय. याही पुढे जाऊन मी सांगतो
केवळ प्रेम करणे पुरेसे नाही. खरी आवश्यकता आहे ती मैत्रीची. ती प्रेमापेक्षा जास्त व्यापक आहे. केवळ मानवाविषयीच नव्हे तर सर्व प्राणीमात्रांविषयी बंधुभाव वाटणे हा मैत्रीचा अर्थ आहे. ती मानवापुरती मर्यादित नाही. अशा प्रकारची मैत्री आवश्यक नाही काय? आपले मन निपक्षपाती, मोकळे, प्रत्येकावर प्रेम करणारे आणि कुणाचाही द्वेष न करणारे असे असावे. म्हणून आपणा स्वतःला जो आनंद हवा असतो तोच आनंद सर्व प्राणीमात्रांना मैत्रीखेरीज यापेक्षा दुसऱ्या कशाने मिळू शकेल? ते सर्व म्हणाले, होय. परंतु या सर्व सद्गुणांच्या आचरणास प्रज्ञेची, बुद्धीची जोड दिली पाहिजे. बुद्धाने विचारले, प्रज्ञा आवश्यक नाही का? परिव्राजकांनी काहीच उत्तर दिले नाही. आपल्या प्रश्नाचे उत्तर देणे त्यांना भाग पाडण्यासाठी भगवान बुद्ध पुढे म्हणाले, दुष्कर्म न करणे, वाईटाचा विचार न करणे, उपजीविकेसाठी कुमार्गाचा अवलंब न करणे आणि जे वाईट आहे किंवा दुसऱ्याला दुःख देणारे आहे असे काहीही न बोलणे हे चांगल्या माणसाच्या अंगचे गुण होत. परिव्राजक म्हणाले, होय, ते बरोबर आहे. परंतु आंधळेपणाने सत्कृत्य करणे हे उचित आहे काय? भगवान बुद्धाने विचारले. मी म्हणतो नाही, हे पुरेसे नाही. भगवान बुद्ध परिव्राजकास पुढे म्हणाले, हेच जर पुरेसे होते तर तान्हे मूल नेहमीच चांगली कृत्ये करते असे म्हणावे लागेल. कारण तान्ह्या मुलाला शरीर म्हणजे काय हे कळत नसते. पाय जाळण्याखेरीज ते आपल्या शरीराने दुसरे कोणतेही वाईट कृत्य करू शकणार नाही. बोलणे म्हणजे काय हे त्याला कळत नाही. त्या अर्थी रडण्यापलीकडे अधिक वाईट असे ते काही बोलूच शकणार नाही. आनंदाने किंकाळ्या मारण्यापलीकडे विचार म्हणजे काय हे त्याला कळत नाही. उपजीविका म्हणजे काय हे त्याला कळत नाही. त्या अर्थी आईचे स्तन चोखण्यापलीकडे जगण्याचा दुसरा कोणताही वाईट मार्ग ते अवलंबू शकणार नाही. प्रज्ञेच्या कसोटीला सद्गुण मार्ग उतरला पाहिजे. म्हणून समज आणि बुद्धी हेच प्रज्ञेचे दुसरे नाव आहे. प्रज्ञापारमिता ही इतकी महत्त्वाची व आवश्यक का आहे याचे दुसरेही एक कारण आहे. दान आवश्यक आहे, परंतु प्रज्ञेशिवाय दानाचा दुष्परिणाम होऊ शकतो. करुणेची आवश्यकता आहे, परंतु प्रज्ञेशिवाय करुणेचा परिणाम वाईट गोष्टींना आधार देण्यात होण्याचा संभव आहे. पारमितेची प्रत्येक कृती ही प्रज्ञापारमितांच्या कसोटीला उतरली पाहिजे. शहाणपण हे प्रज्ञापारमिताचे दुसरे नाव आहे. माझे म्हणणे असे की अकुशल कर्म कोणते आणि ते कसे घडून येते याचे ज्ञान आणि जाणीव असणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे कुशल कर्म कोणते याचे ज्ञान व जाणीव असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कुशल कर्म कोणते आणि अकुशल कर्म कोणते याचे देखील ज्ञान आणि जाणीव असली पाहिजे. अशा ज्ञानाशिवाय कृती चांगली असूनही खरा चांगुलपणा असू शकणार नाही. म्हणूनच मी म्हणतो की प्रज्ञा हा एक आवश्यक असा सद्गुण आहे. नंतर परिव्राजकांना पुढील प्रमाणे आदेश देऊन भगवान बुद्धाने
आपले प्रवचन संपविले. माझा धम्म निराशावादी आहे असे तुम्ही म्हणण्याचा संभव आहे, कारण तो दुःखाच्या अस्तित्वाकडे मानवजातीचे लक्ष वेधितो. मी असे सांगतो की माझ्या धम्माविषयीचा हा दृष्टिकोन चुकीचा ठरेल. माझा धम्म दुःखाचे अस्तित्व मान्य करतो यात शंका नाही, परंतु दुःखाचे निरसन करण्यावरही तो तितकाच जोर देतो हे विसरू नका. माझ्या धम्मामध्ये मानवी जीवनाचा उद्देश आणि आशा या दोहोंचाही अंतर्भाव आहे. माझ्या धम्माचा हेतू अविद्या नष्ट करणे हा आहे. अविद्या म्हणजे दुःखाच्या अस्तित्वाविषयीचे ज्ञान होय. त्यात आशा आहे, कारण मानवी दुःखाचा अंत करण्याचा मार्ग तो दाखवितो. तुम्हाला हे म्हणणे मान्य आहे की नाही? आणि परिव्राजक म्हणाले, होय, आम्हाला मान्य आहे. अष्टांगिक मार्ग आणि 10 पारमिता याचं आपण कशा प्रकारे पालन केलं पाहिजे हे भगवान बुद्धांनी पुन्हा त्या 5 परिव्राजकांना समजावून सांगितलं. आणि शेवटी सांगितलं की माझा जो धम्म आहे, मला वाटेल का हा धम्म निराशावादी असा म्हणण्याचा तुमचा संभव आहे, कारण तो दुःखाच्या अस्तित्वाकडे मानव जातीचे लक्ष वेधून घेतो. परंतु हा दृष्टिकोन ज्यांच्या मनात उत्पन्न होईल हा दृष्टिकोन चुकीचा ठरेल. कारण माझा धम्म कसा आहे, दुःखाचे अस्तित्व मान्य करतो, परंतु दुःखाचे निरसन म्हणजे दुःख नष्टसुद्धा करू शकतो, नाही काय? तर यावर सुद्धा माझा धम्म काय करतो, जोर देतो. हे तुम्ही विसरता कामा नये. धम्माचा हेतू काय आहे? अविद्या नष्ट करणे. अविद्या नष्ट करणे म्हणजे अज्ञान. कोणतं अज्ञान? दुःखाच्या अस्तित्वाविषयीचं ज्ञान. म्हणजे दुःखा जसं काल सांगितलं होतं मी तुम्हाला, नाही काय? दुःखाचं कारण, दुःख कसं नष्ट करता येईल आणि त्यावर उपाय काय आहे याचं ज्ञान नसणं म्हणजे अविद्या होय. आणि ह्या दुःखाच्या अस्तित्वाविषयीचे जे ज्ञान होते म्हणजे त्याला ज्ञान म्हटलेलं आहे, आणि ज्ञान नसण्याले अविद्या म्हटलं आहे. आणि त्यात आशा आहे की मानवी दुःखाचा अंत करण्यासाठी हा भगवान बुद्ध मार्ग दाखवितो. आणि मग भगवान बुद्धाने त्या परिव्राजकांना विचारले, मी जे तुम्हाला आतापर्यंत सांगितलं हे माझं म्हणणं तुम्हाला मान्य आहे किंवा नाही? आणि परिव्राजकांना काय उत्तर दिलं? होय, आम्हाला ते मान्य आहे. आता हे परिव्राजकांची प्रतिक्रिया. परिव्राजकांची प्रतिक्रिया हा खरोखरच एक नवीन धम्म आहे याची परिव्राजकांना ताबडतोब जाणीव झाली. जीवनाच्या प्रश्नाकडे पाहण्याच्या या नव्या दृष्टीचा त्यांच्यावर इतका परिणाम झाला की ते एकमताने म्हणाले, जगाच्या इतिहासात आजपर्यंत मानवी दुःखाचे अस्तित्व मान्य करणे हाच धर्माचा खरा पाया आहे. हे कोणत्याही धर्मसंस्थापकाने सांगितलेले नाही. जगाच्या इतिहासात कोणत्याही धर्मसंस्थापकाने या दुःखाचा परिहार करणे हा धर्माचा खरा उद्देश आहे हे सांगितलेले नाही. जगाच्या इतिहासात यापूर्वी मूलतःच इतका सरळ आणि साधा, अद्भुतता आणि अतिमानुषी शक्तीपासून इतका मुक्त आत्मा, ईश्वर
आणि मरणोत्तर जीवन यावरील श्रद्धेपासून इतका स्वतंत्र, इतकेच नव्हे तर अशा श्रद्धेला विरोध असणारा मुक्तीचा मार्ग कधीही पुढे मांडण्यात आला नाही. जगाच्या इतिहासात यापूर्वी कुणीही अशा धर्माची योजना पुढे मांडली नाही की ज्यामध्ये दैवी साक्षात्काराला थारा नाही आणि ज्याच्या आज्ञा ह्या ईश्वराच्या आज्ञा नसून त्या माणसाच्या सामाजिक गरजांच्या चिकित्सेपोटी निर्माण झालेल्या आहेत. जगाच्या इतिहासात मोक्षे हे असे सुखाचे वरदान आहे की जे माणसाने प्रयत्नाने व सदाचाराने वागून याच जन्मात याच पृथ्वी तलावर राहून प्राप्त करावयाचे असते. हा मोक्षाचा अर्थ यापूर्वी कुणीही सांगितलेला नाही. भगवान बुद्धाच्या नव्या धम्माचे प्रवचन ऐकल्यावर परिव्राजकांनी अशा भावना व्यक्त केल्या. जो अत्युच्च नैतिक भावनेने प्रेरित झालेला आहे आणि जो आपल्या काळातील बौद्धिक ज्ञानात तज्ज्ञ आहे, तो एक नव्या विचारांचा प्रणेता आहे. याच जगात, याच जीवनात आत्मविकास व आत्मसंयमन यांच्या योगाने झालेल्या आंतरिक हृदय परिवर्तनाने मुक्ती मिळू शकते. हे आपले तत्व विरोधी प्रवृत्तीची जाणीव असूनही बुद्धीपुरस्पर पुढे मांडण्याचे ज्याच्यात धैर्य आहे, अशा भगवान बुद्धाच्या रूपाने एक समाज सुधारक लाभला आहे असे त्यांना वाटले. भगवान बुद्धाविषयी त्यांचा आदर इतका अमर्याद झाला की ते त्यास ताबडतोब शरण गेले आणि आपले शिष्य म्हणून आपला स्वीकार करावा अशी त्यांनी त्यास विनंती केली. यही भिक्खवे भिक्खूंनो या हा मंत्र उच्चारून भगवान बुद्धाने त्यांना आपल्या धम्मात प्रविष्ट करून घेतले. ते पंचवर्गीय भिक्खू म्हणून पुढे ओळखले जाऊ लागले. त्या 5 परिव्राजकांना कशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केला की आजपर्यंत आम्ही अशा प्रकारचा धम्म कोणत्याही धर्मसंस्थापकांकडून आम्ही ऐकलेला नाही की या जीवनात आपण मुक्ती मिळू शकतो, नाही का? मोक्ष म्हणजे मुक्ती म्हणजे निर्वाण प्राप्त करू शकतो, हे कोणत्याही धर्मसंस्थापकाने आजपर्यंत सांगितलेलं नाही. आपला धम्म हा कसा महान आहे.